नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बरेच दिवस झालं मी व्हॉट्सअपवर कॉमेंट्स लोकांच्या बघतोय, ऐकतोय. त्यातल्या त्यात जो पवार साहेबांचा ग्रुप आहे जालन्याचा, त्याच्यावर लोकांचं बऱ्याच जणांचं मत आहे की गळ व्हायला लागलेले आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की गळ का होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गळ का होते तर एक पहिली गोष्ट की खाली मूळ कुजते. कशानं कुजतं तर फिजारियम, अल्टरनेरिया किंवा फायटोप्थोरा नावाच्या बुरशीनं कुजतं. आता हे मूळ ज्यावेळी कुजतं त्यावेळेला काय होतं, त्या झाडाची कपॅसिटी राहत नाही फळं धरायची, म्हणून फळगळ होते. आपण ज्यावेळी तुम्ही बाहेर सोडणार त्यावेळी काय होतं तर ह्या ज्या बुरशी आहेत, फिजारियम असेल, अल्टरनेरिया असेल, फायटोप्थोरा असेल, ह्या बुरशाच्या अंगावर चढून कळलं का त्याला मारलं जातं. पण हे काम कसं करतं हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही आहे. हे जसं आपल्या शरीरामध्ये एखादा रोगजंतू शिरला तर काय होतं, त्याच्यावर पांढऱ्या पेशी अटॅक करतात आणि त्या रोगजंतूला मारतात. पण ह्या रोगजंतूची संख्या वाढली, कळलं का, त्याची ताकद वाढली की काय होतं, आपणाला रोग होतो. पांढऱ्या पेशी कमी होतात, पांढऱ्या पेशी मरतात आणि आपणाला रोग होतो. तसं शेतामध्ये आहे. शेतामध्ये ज्या बुरशी आहेत त्यातल्या त्यात फिजारियम असेल, आपल्याकडे फिजारियम जास्त प्रमाणामध्ये आहे. ह्या फिजारियमला आपण ह्या बायरिचमध्ये ज्या बुरशी आहेत त्या मारत असतात. पण ज्या वेळेला फिजारियमची ताकद वाढेल त्यावेळेला काय होईल, हे आपण टाकलेल्या बुरशा मरतील. म्हणून बघा, मी तुम्हाला सांगितलं असतं एक वेळेस बायरिच टाका विषय मिटेल, तर तसं होत नाहीये शेतामध्ये. तर ह्या पावसाळ्यामध्ये पर्टिक्युलरली ह्या वर्षी तर बघा, जालना डिस्ट्रिक्ट किंवा मराठवाड्यामध्ये तुमच्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. सरकारनं त्याच्यावर सबसिडी सुद्धा किंवा त्याला लोकांना अनुदान सुद्धा मंजूर करायचा प्रयत्न केला आहे. नुकसानीची सर्वे चालू आहे. अशा वेळी काय होतं, जमिनीमध्ये जास्त पाणी झालं तर एक मुळं सडतात, जास्त पाणी झालं तर. आणि दुसरं काय होतं, ह्या ज्या बुरश्या, वाईट बुरश्या आहेत, त्या फास्ट वाढायला लागतात. आणि ह्या बुरश्या फास्ट वाढायला लागल्या की आपण टाकलेल्या ज्या बुरश्या आहेत, ज्या मित्र बुरश्या आहेत, त्या मरायला लागतात. त्याची संख्या कमी व्हायला लागते. आणि ज्या वेळेला ह्या मित्र पक्षाची हे जी बुरशीची संख्या कमी होईल, त्यांची ताकद कमी होईल, त्यावेळेला काय होईल, ह्या वाईट बुरश्यानं तुमची मुळं कुजतील. आणि मुळं कुजली की झाड वरती पाणी किंवा अन्नद्रव्य घेऊ शकत नाही. आणि मग काय होतं, झाडाच्या ह्याच्यामध्ये ताकद राहत नाही. आणि हे ज्यावेळी ताकद राहत नाही त्यावेळेला झाड जी नको असलेली फळं ती गाळायला लागतं. आपण त्याला तिथं हे झालं म्हणतो, बुरशी झाली किंवा ते पिवळं पडतं देठाजवळ आणि गळून पडतं. तसं नाहीये. झाडाला खालून काही येत नाही, ते त्या फळाला पुरवठा करू शकत नाही. अशा वेळी ते गाळायचा प्रयत्न करतं. काहीतरी त्याला फुडली पिढी चालवायची आहे, थोडे तरी त्याच्यावर फळ ठेवायचे आहेत त्याला, आणि ते चांगले आणायचे आहेत. फळं तुमच्यासाठी झाड आणत नाहीये, फळं तुमच्यासाठी झाड आणत नाही. तर ही फळं जी आहेत, ही जी फळं वरती आहेत, हे त्याला आणायचे असतात. त्याला पण मस्त वाटतं झाडाला आपली फळं मोठी असावीत, चांगली असावीत, त्यात रोग नको, कीड नको, हे सगळं त्याला वाटत असतं. ही खरोखर फॅक्ट आहे. आणि आपण काय करतो, एक दोन वेळा बाहेरीस सोडलं तर तेवढी कपॅसिटी खाली झालेली नसते, जमीन चांगली झालेली नसते. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही कंटिन्युअस व्हायरस सोडणं गरजेचं आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी बायोरिच कंटिन्युअस वापरलंय, गेलं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, त्यांच्या शेतात अजिबात फळगळ नाही. लक्षात ठेवा, तुमचं रान अगोदर चांगलं करणं गरजेचं आहे. रान चांगला हातभर तरी भुसभुशीत झालं पाहिजे. वरी जे पडलेलं पावसाचं पाणी आहे ते पाणी खाली गेलं पाहिजे. आता हे पाणी जे पावसाचं पडत असतं त्याची विल्हेवाट कशी लागत असते, तर काय पाण्याची वरच्यावर वाफ होते, राहिलेलं पाणी डायरेक्ट जमिनीला स्ट्राईक होतं. आणि ज्या वेळेला ते जमिनीवर पडतं त्यावेळेला जर इन्फिल्ट्रेशन रेट कमी असेल, म्हणजे जमीन जर भुसभुशीत नसेल तुमची, तर ते पाणी काय होतं, पाणी इन्फिल्ट्रेशन रेट कमी होतो आणि पाणी वरून व्हायला लागतं. आणि हे इन्फिल्ट्रेट झालेलं पाणी जर आत जमीन भुसभुशीत असेल तर ते खाली जाईल.
आणि खाली जाताना ते तिरपं व्हायला लागतं, त्याला आपण सिपेज ऑफ वॉटर बोलतो. दोन कारणाने, एक पर्कोलेशन आणि दुसरं सिपेज ऑफ वॉटर, ह्याच्यामुळं पाणी आपलं बाहेर निघतं. नाहीतर बघा आता बऱ्याच ठिकाणी जिथं रानं घट्ट झालेत ते शेतकरी काय करायला लागलेत, तर ते पाईप टाकायला लागलेत. बघा त्याच्यामध्ये होल असलेले पाईप टाकायला लागलेत आणि पाईप जमिनीत टाकून त्यातनं पाणी बाहेर काढायला लागले. तर हे पूर्वी आपण करत नव्हतो. पूर्वी आमचे शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये होते. कळक आपली जमीन चांगली होती, जमीन भुसभुशीत होती, वरनं पडणारं पाणी खाली जात होतं. आता ज्या वेळेला अतिवृष्टी होईल, ज्या वेळेला जास्तच पाऊस पडेल, ह्या वर्षी बघा आता कोल्हापूरला तर आमच्या 15 मे पासून पाऊस चालू आहे, अजूनही पाऊस चालू आहे, ऊसाची वाढच झालेली नाही. तर ही परिस्थिती सगळ्या पिकामध्ये असते. का असते, तर खाली मुळं कुजतात. ही मुळं कुजायची तुम्ही थांबवलं पाहिजे. आता पावसाळ्यात आमचा शेतकरी खाली बाहेरीचे अल्ट्रासी सोडू शकत नाही. सोडलं तर ते पाण्याबरोबर होऊन जातं किंवा वरून मारलं तर गळून जातं. तर मिनिमम तुम्ही एक 4-5 तास पाऊस येणार नाही असं गृहीत धरून वरनं फवारणी करा. आणि खालनं जर सोडायचं असेल तर मग तासाभराने पाऊस आला तर चालतं, पण जास्त आला तर त्याच्याबरोबर हे सगळं वाहून जाईल. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, 1-2 वेळा बाहेरी सोडून तुमचं काम भागणार नाहीये, तर हे कंटिन्युअस सोडलं पाहिजे. आता काय शेतकऱ्यांनी काय कॉमेंट केले, त्यातल्या काय शेतकऱ्यांच्या प्लॉटला पण मी भेटी दिल्यात, त्यांचं बघितलं, त्यांचं कंप्लीट पानच नव्हतं त्या झाडावर. ते झाड एकदम चांगलं झालंय, त्याची डिंक्या पण त्याचा गेलाय, पण त्याची फळगळ व्हायला का, झाड अजून तेवढं स्ट्रॉंग झालं नाही. त्या झाडामध्ये एवढं ताकद नाही अजून तेवढी फळं धरायची, म्हणून त्याच्यात प्रॉब्लेम यायला लागलाय. तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही रान चांगलं करून घ्या. कळलं का, कुठल्या औषधानं तुमची फळगळ थांबणार नाही. तुम्ही ज्या वेळेला रान चांगलं कराल, तुमची जमीन भुसभुशीत राहील, मुळं चांगली राहतील आणि ह्या ज्या बुरशी आहेत, फिजारियम म्हणा, अल्टरनेरिया, फायटोप्थोरा, ह्या मरतील, त्याची संख्या कमी होईल आणि बायोरिच मध्ये ज्या बुरशी आहेत त्यानं ताकद वाढेल. अशा वेळी तुमची काय होईल, फळगळ थांबेल. 1-2 दिवसात वरनं मारलं किंवा तुम्हाला अटॅक आलाय 4000चं इंजेक्शन करा, असं ह्याच्यामध्ये होत नाही ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता तुम्हाला असे आम्ही बरेच व्हिडिओ टाकू की ज्यांच्याकडे आजही काही फळगळ नाही एवढा पाऊस होणे. का, तर ते गेले 1.5-2-2.5 वर्षापासून कंटिन्युअस ते वापरतात, त्यांचं रान चांगलं झालंय. अजून तुमचं रान खराब आहे, कळलं का, आताच तुम्ही सुरुवात केलेली आहे, अशा वेळी ही फळगळ होणारच. लक्षात लगा, हे गृहीत धरा. पण तुम्ही जर रान चांगलं केलं, तुम्ही दुसरं केमिकल काही सोडू नका. लक्षात लगा, गॅरंटेड ही फळं थांबतील. फळाचं वजन 30% वाढतं, तुम्हाला वेगळं काय करायला लागत नाही. फक्त कसं होतं, हे तूप खाल्लं की रूप येत नाही आहे. लक्षात आलं का, तूप खाल्ला म्हणून रूप येत नाही, तर तूप कंटिन्युअस घ्यायला लागेल तुम्हाला, तर तुम्हाला थोडं रूप आल्यासारखं वाटेल. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की बाबा आता अतिवृष्टी झालेली आहे, जास्त बुरशी वाढली आहे. आता ही अतिवृष्टी झाल्यावर जर एकदम मोठं ऊन पडलं, म्हणजे जास्त ऊन पडलं, तुमचं टेम्परेचर एकदम वाढलं, तर काय होईल, खालची वाफ होईल, त्याचं टेम्परेचर वाढेल. आणि ज्यावेळेला टेम्परेचर वाढतं, तुमचं 30 डिग्रीच्या वर जातं, त्यावेळी अशा फंगस फास्ट वाढायला लागतात, व्हाईट फंगस. त्यावेळी सुद्धा तुम्हाला नुकसान होईल. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपलं रान चांगलं करणं, आपलं शेत चांगलं करणं, जमीन भुसभुशीत करणं, वाळवी हुमणी मुंगी त्यातली गेली पाहिजे. लक्षात आलं का, ती मुळं खाल्ली न पाहिजेत कशानं. अशा वेळी तुमची फळगळ थांबेल. मला फुल गॅरंटी आहे, कारण मी गेली 25 वर्ष सेंद्रिय शेतीत काम करतो. लक्षात आलं का, हे गॅरंटेड थांबणार आहे. तुम्ही जर उगीच काहीतरी हे करत बसला तर त्यानं होणार नाही आहे, किरकोळ गोष्टीनं होणार नाही. तुमचं पहिल्यांदा ह्या गोष्टीवर विश्वास पाहिजे. हा विश्वास असल्याशिवाय होणार नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला खर्च किती आहे, 1 लिटर बायोरिच वर्षभर सगळ्या गावाला पुरतं आपलं, कळलं का. अल्ट्रासीचा खर्च आहे जास्त सगळे म्हणतात, पण काय झालं, इतके दिवस मी स्वतः एकटाच वर्किंग करत होतो, थोडी माणसं वाढलेत. लक्षात आलं का, खाली डिस्ट्रीब्युटर म्हणा, डीलर म्हणा, कळलं का, तर हे वाढलेले आहेत, त्यामुळे थोडा खर्च वाढला. आणि दुसरी गोष्ट, गेल्या 2 वर्षामध्ये जे इन्ग्रेडियंटचे रेट आहेत ते जवळजवळ 60 पासून 200% पर्यंत वाढलेत. तर ह्याचा पण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून खास करून तुमच्यासाठी की ज्यांना काहीतरी वाटतं हे फार कॉस्टली आहे, आणि ह्याच्यात लक्षात ठेवा, अल्ट्रासी तुम्हाला जास्त वापरायचं नाही. 12 लिटरच्या वर एकरी अल्ट्रासी वापरू नका वर्षामध्ये. अल्ट्रासी कधी वापरायचं आहे,
तर मधलं जे तुमचं ह्याचा पिरियड आहे, आपण काय म्हणतो त्याला, शॉर्ट पिरियड, किंवा ज्यावेळी तुम्ही पाणी देणार नाही त्या पिरियडमध्ये अल्ट्रासी 2 महिने वापरायचं नाही. फुलं चालू झाली की फळं 30% सेटिंग होईपर्यंत तुम्ही अल्ट्रासी वापरायचं नाही, तोपर्यंत नुसतं बाहेरीच वापरायचं. आणि रेस्ट पिरियडमध्ये बाहेरीचे अल्ट्रासी दोन्ही वापरायचं नाही. म्हणजे वर्षामधून तुम्हाला 8 महिने अल्ट्रासी वापरायचं आहे. त्यात पहिलं 4 वेळा तुम्ही खालून वरून अल्ट्रासी घ्या, नंतर महिन्यातून एकदा सोडलं तर चालतं. बाहेरीच मात्र दर 15 दिवसातून एकदा सोडा. ज्यांना शक्य आहे, नवीन चालू केलं असेल, दर 10 दिवसातून एकदा पहिल्यांदा नुसतं बाहेरीच सोडलं तरी तुम्हाला चालू शकतं. जमीन पहिल्यांदा चांगली करून घ्या, लक्षात आलं का, आणि मग बाकीच्या गोष्टी करा. तर ही खरोखर फॅक्ट आहे, सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल, कळलं का. तर मला वाटतं आपण इथंच थांबूया हा एपिसोड. नमस्कार शेतकरी बंधू.